श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 26 मे 2024, वार रविवार, आणि आज आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. ही संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते. एकदंत संकष्टी चतुर्थी ही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी गणेशांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि सुख शांती कायम राहते. बरेच लोक या दिवशी उपवास करतात आणि चंद्राला अर्घ्य देतात. एकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त 26 मे रोजी पहाटे 5:25 ते रात्री 10:36 असेल. या शुभ काळामध्ये काही छोटे उपाय करून देखील तुम्ही गणपतींना प्रसन्न करू शकता. तर असाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू तुम्ही घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्यावरती येणारी सर्व संकट, विघ्न टळतील. तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू आपण जाळणार आहोत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर करणार आहे. पहिल्या उपायामध्ये तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न टळावीत यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या उपायामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या, दुःख, दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता किंवा यापैकी कुठलाही एक उपाय केला तरीही चालेल. तर पहा, कुठल्याही पूजेमध्ये गणपतींना प्रथम पूजनीय मानलं जातं आणि ज्यावेळेस आपण देवी लक्ष्मीची आराधना करतो त्यावेळेस तर आपण गणेश आणि लक्ष्मीची आराधना करत असतो, कारण लक्ष्मी जी आहे ती गणेशांच्या मातेसमान मानल्या जातं. त्यामुळे ज्यावेळेस आपण गणेशांची आराधना करतो त्यावेळेस आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊ शकतं. घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल, तर हा जो उपाय मी सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुमच्यावरती वारंवार संकट येत असतील, ही संकट, विघ्न अनेक रूपामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात. जसं की तुमच्या घरामध्ये खूप आजारपण वाढलेली असतील, एखादी व्यक्ती आजारी पडली, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये आलेला जो पैसा आहे तो त्यांच्या उपचारामध्ये संपूर्णपणे निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते. या व्यतिरिक्त जर कर्जबाजारीपणा झालेला असेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील, मुलं खूप अभ्यासामध्ये मागे पडत चाललेली असतील किंवा ते अभ्यास करताय, प्रयत्न करताय, तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसते, तर ही जी संकट, विघ्न दूर व्हावीत यासाठी संकष्टीच्या दिवशी हे उपाय केल्याने देखील तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, तुमची प्रगती होऊ शकते, बाप्पांचे आशीर्वाद देखील तुम्हाला लाभू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची खूप दिवसापासूनची प्रलंबित अडलेली कामं जी आहेत ती या उपायामुळे पूर्ण होऊ शकतात. विवाहाशी संबंधित समस्या दूर होतात आणि श्री गणेशांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतो. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी चंद्राला अर्घ्यही अर्पण केला जातो. ज्यांनी व्रत किंवा उपवास ठेवलेला आहे ते चंद्रोदयानंतरच उपवास सोडतात. पण तुम्ही हे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत कधीही करता येणार आहे. तर या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे, तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तिथे देखील धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे. तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्यावरती येणारी सर्व संकट, विघ्न टाळण्यासाठी करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक मोठं मातीचं भांडं लागणार आहे. मातीचं भांडं नसेल तर तुम्ही सरळ एक ताम्हण घ्या आणि त्याखाली एखादी मोठी प्लेट घ्या, कारण यामध्ये जे आपण कापुरासोबत साहित्य जाळणार आहोत ते खूप गरम होऊ शकतं. किंवा मग तुम्ही एक छोटासा चौरंग किंवा पाट देखील या मातीच्या भांड्याखाली ठेवू शकता. तर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कापूर. मग आता तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर असेल तर मग त्याच्या 5 वड्या तुम्ही घेऊ शकता. भीमसेनी कापूर नसेल, साधा कापूरच असेल तुमच्या घरामध्ये तर साध्या कापराच्या तुम्हाला 7 वड्या घ्यायच्या आहेत.
यासोबतच जास्तीचा कापूर देखील आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये, कारण जोपर्यंत आपलं मंत्रोच्चार सुरू आहे, आपला मंत्र जप पूर्ण होत नाही तोपर्यंत हा कापूर जळत राहील. यासाठी जास्तीचा कापूर आपल्याला जवळ ठेवायचा आहे. कापूर नेहमी विषम संख्येने आपल्याला जाळायचा, म्हणजे 5, 7, 9, 11 या संख्येने आपल्याला कापूर जाळायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे साधा कापूर किंवा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर हा कापूर आपल्याला कशासोबत जाळायचा आहे तर पहा, आपल्याला एक अख्खी खोबऱ्याची जी वाटी असते, खोबळं ज्याला म्हणतो आपण, ते घ्यायचं आहे. अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. आता या खोबऱ्यावरती तुम्हाला जो कापूर तुम्ही घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. म्हणजेच 5 भीमसेनी कापराच्या वड्या किंवा 7 साध्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. असं केल्याने तो जो कापूर आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री गणेशांकडे प्रार्थना करायची आहे. एका मंत्राचं जप करायचं आहे. हा मंत्र जप जो आहे, जोपर्यंत हा कापूर जळतोय तोपर्यंत करू शकता किंवा तुम्ही 108 वेळा हा जप करू शकता. हा मंत्र जप म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः. जर तुम्ही 108 वेळा हा जप करणार असाल तर तुम्हाला जास्तीच्या कापराच्या वड्या ज्या आहेत ते कापूर संपत आल्यानंतर एक एक यामध्ये टाकायच्या आहेत. ज्यावेळेस तुमचा मंत्र जप पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला ते ताट तिथून उचलायचं आहे आणि त्यानंतर हे ताट देवघरासमोरून उचलायचं आहे. आपल्या देवघरावरून हे 3 वेळा ओवाळून घ्यायचं. हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवायची आहेत. संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं किंवा ताम्हण फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं. तिथे उभे राहून आपल्या दरवाजावरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं. आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत ते ताम्हण किंवा ताट जे आहे ते तुम्हाला घरात आणायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. आता या ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत, म्हणजे अख्खं खोबरं आणि कापूर तर पूर्णपणे जळून जाईल आणि जे खोबरं आहे ते पूर्णपणे जळून काळपट होईल. मग या आपल्याला खोबऱ्याचं काय करायचं आहे? आता ते प्रसादास्वरूप आपल्याला खायचं आहे का तर नाही. जी ही नकारात्मकता आहे ती या खोबऱ्याने शोषून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्यावरती येणारी सर्व संकट, विघ्न दूर होण्याचं काम होणार आहे. त्यामुळे हे जे अख्खं खोबरं किंवा जी खोबऱ्याची वाटी तुम्ही या उपायासाठी वापरलेली होती ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये ही जळालेली खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा जो आहे तो दाबून द्यायचा आहे. आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे, या उपायासाठी सेम आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे. त्याखाली एखादी छोटीशी प्लेट ठेवायची आहे किंवा तुम्ही एखादी छोटीशी पंती घेऊ शकता. पण त्या पंतीखाली म्हणा किंवा मातीच्या भांड्याखाली प्लेट ठेवायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी या पंतीमध्ये अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल. या कापुरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू या कापुरासोबत जाळायच्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा फूल असलेल्या घ्यायच्या आहेत आणि 2 अखंड वेलची, ज्याला आपण वेलदोडे म्हणतो, ते घ्यायचे आहेत आणि ते कापुरासोबत आपल्याला जाळायचे आहेत. तर हा उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी देवघरासमोर दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त 108 वेळा हा जप करून तुम्ही हा उपाय केल्यास घरामध्ये सुख समृद्धी वाढेल. सर्व प्रकारची संकट संपतील. यासोबतच या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करत असताना गंगाजल, तांदूळ आणि साखर दुधामध्ये मिसळून अर्घ्य अर्पण केला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. या शुभयोगावरती चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यास सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता हा कापूर पूर्णपणे जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी ही रक्षा जी आहे ती टाकून द्यायची आहे. असा हा उपाय तुम्हाला आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.